कसे संघर्षाच्या प्रवासात आपुलकीने साथ देणारी माणसं भेटली की संघर्षही मजेशीर वाटला। गेल्या 10 वर्षापासून अगदी लहानग्यांपासून थोरांपर्यंत एकच नाव ओळखीचं प्रभाग क्रमांक 15 मधून, ते म्हणजेच सुवर्णाताई दत्ता जाधव। सुवर्णाताई दत्ता जाधव या प्रभाग क्रमांक 15च्या खऱ्या अर्थानं कायापालट करणारी एक महिला उमेदवार आहे। अनेक कामं त्यांनी त्यांच्या या कार्यकाळामध्ये मार्गी लावली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा तो जनसंपर्क। प्रत्येक घरात जाणं असेल, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं असेल आणि अगदी लहान मुलांसोबत आणि अगदी मोठ्या माणसांसोबत असणारे त्यांचे संबंध हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। याचं कारण असं की लहान मुलांसाठी त्यांनी घेतलेल्या निबंध स्पर्धा असतील, गुणगौरव सोहळे असतील, किल्ले बनवा स्पर्धा असतील आणि मोठ्या माणसांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं नाना नानी पार्कमध्ये वेगवेगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या दिनानिमित्त त्यांच्यासोबत केलेलं सेलिब्रेशन असेल, या सगळ्या गोष्टींमुळे सुवर्णाताईंची एक वेगळी ओळख ही या प्रभागामध्ये होत आहे। हे इतक्यावरतीच नाहीये, तर सुवर्णाताई या लाडक्या बहिणींच्या देखील लाडक्या बहीण आहेत। कुठलीही घरातली अत्यंत छोटी गोष्ट असेल, कुठलीही एखादी अडचण असेल, ही सगळ्या अडचणी अगदी मैत्रिणीप्रमाणे या लाडक्या बहिणी आपल्या या बहिणीकडे शेअर करत असतात आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींमध्ये देखील सुवर्णाताई जाधव यांची एक क्रेज पाहायला मिळते। त्यामुळे सुवर्णाताई, आम्ही तुमच्या पाठीशी सक्षमपणे उभ्या आहोत असं देखील या लाडक्या बहिणी हक्काने सांगत असतात आणि त्यामुळेच सुवर्णाताई या फिक्स नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 15 मध्ये आत्ताच त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे। अत्यंत पॉझिटिव्ह, अत्यंत एनर्जेटिक असं वातावरण सुवर्ण दत्ता जाधव यांच्यासाठी आहे। कारण नो भ्रष्टाचार, अध्यात्म आणि त्यांची जी व्यावसायिकीमधून लोकांची केलेली सेवा असेल, लोकांसाठी वेगवेगळ्या मार्फत त्यांनी केलेली सेवा असेल, या सगळ्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख आणि वेगळी छाप पडत आहे। गेल्या 10 वर्षापासून अगदी लहानग्यांपासून थोरांपर्यंत एकच नाव ओळखीचं प्रभाग क्रमांक 15 मधून, ते म्हणजेच सुवर्णाताई दत्ता जाधव। सुवर्णाताई दत्ता जाधव या प्रभाग क्रमांक 15च्या खऱ्या अर्थानं कायापालट करणारी एक महिला उमेदवार आहे।